नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय मराठी बालभारती कविता क्रमांक 4 नव्या युगाचे गाणे. या कवितेचे कवी आहेत वि भा नेमाडे. वि भा नेमाडे यांनी अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे. मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे. नव्या प्रगतीची आशा पल्लवित होत आहे, हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कविता ही किशोर जानेवारी 1998 या मासिकातून घेतलेली आहे. तर या कवितेवर आज आपण स्वाध्याय व कृती बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. हे केव्हा घडेल ते लिहा. अ. दिव्य क्रांती. विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा दिव्य क्रांती घडेल. आ. शून्यामधून विश्व उभारेल. भव्य जिद्द येईल तेव्हा शून्यातून विश्व उभारेल. ई. दुबळेपणाचा शेवट. मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल. प्रश्न क्रमांक 2. खालील चौकटीतील घटनांचा पद्याद्वारे योग्य क्रम लावा. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. विज्ञानाचा प्रकाश आला. क्रांती घडली. हृदयातील अशांततेचा वणवा विझला. नैराश्य नष्ट झाले. या ओळींचा योग्य तो क्रम लावायचा आहे. क्रम आहे: 1. विज्ञानाचा प्रकाश आला. 2. क्रांती घडली. 3. हृदयातील अशांततेचा वणवा विझला. 4. उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग दिसला. आणि 5. नैराश्य नष्ट झाले. अशा प्रकारे कवितेच्या माध्यमातून ओळींचा क्रम लावण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील अर्थाच्या ओळी शोधा. 1. माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो. अर्थाची ओळ आहे: शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. 2. माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात. अर्थाची ओळ आहे: नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती. प्रश्न क्रमांक 4. तक्ता पूर्ण करा. कवीला नको असणाऱ्या गोष्टी व विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी हा तक्ता पूर्ण करायचा आहे. कवीला नको असणाऱ्या गोष्टी: 1. खिन्नता दीनता. विज्ञानामुळे प्राप्त होणारी गोष्ट: दिव्य क्रांती. 2. कवीला नको असणारी गोष्ट: दुबळेपणा. विज्ञानामुळे प्राप्त होणारी गोष्ट: मनामध्ये जोश.
3. कवीला नको असणारी गोष्ट अशांतता. विज्ञानामुळे प्राप्त होणारी गोष्ट नवी चेतना. अशाप्रमाणे तक्ता पूर्ण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. तुमच्या शब्दात प्रश्नाची उत्तरे स्पष्ट करा. 1. नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो. या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजात नवचैतन्य सळसळते. तसेच मनामनाचा दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल. दैन्य, दारिद्र्याचा व विषमतेचा अंधार नाहीसा करण्यासाठी नवसूर्य उगवतो आहे, तो पहा असे आवाहन कवी करतात. संगणकामुळे नवीन पिढीचे ज्ञान अद्ययावत झाले. विज्ञानाचा प्रकाश असलेल्या सूर्याला नवसूर्य म्हटले आहे. संघर्ष करणे म्हणजे एकजुटीने लढा उभारणे. दैन्य, दारिद्र्य, विषमता, असहिष्णुता याविरुद्ध एकतेने लढणे नाही, तर माणुसकी लयाला जाईल म्हणून विज्ञानाच्या प्रकाशात दिव्य क्रांती अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पीडित जनतेला एकत्र करून चवदार तळ्याचा संग्राम केला. तसा बुरसटलेल्या प्रथा व लांछनास्पद गोष्टीविरुद्ध संघर्ष उभारणे गरजेचे आहे. त्यास कवीने संघर्ष पहा बहरला असे म्हटले आहे. 2. कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा. उत्तर. विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे समाजात दिव्य अशी क्रांती घडून येणार आहे. विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीतून समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल. प्रगतीचा नवीन मार्ग दिसल्यामुळे मनामनातील अशांतीचा वणवा विझेल. दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता, दीनता यांची होळी करून मानवतेची प्रतिष्ठापना होईल. विषमतेविरुद्ध लढा देऊन नवसूर्याचा तेजात शाश्वत मूल्ये प्रकट होतील. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनातल्या नवीन आशेमुळे नसानसातून जोश प्रकट होईल. मग अणुरेणूतील शब्द प्रकट होऊन आपल्याला सांगतील, चला पुढे चला, प्रगतीपथावर वाटचाल करा. अशा प्रकारे कवीचा सार्थ आशावाद कवितेतून व्यक्त झाला आहे. खेळूया शब्दांशी. अ. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा. 1. उडती क्रांती. 2. दिव्य भव्य. 3. विझला दिसला. 4. गेले आले. 5. ज्वाला माला. 6. चित्ती पुढती. 7. उगवतो, झळकतो, बहरतो. अशा प्रकारे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहिलेल्या आहेत. आ. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा. 1. उजेड प्रकाश. 2. तेज प्रभा. 3. रस्ता मार्ग. 4. उत्साह जोश. अशा प्रकारे खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहिलेले आहेत.